नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज। आवाज सामान्य जनतेचा, प्लीज सबस्क्राईब। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम, भाजपाचा दारुण पराभव, नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांचा दणदणीत विजय। सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आपले वर्चस्व कायम राखत दणदणीत यश मिळवले आहे। सिल्लोड नगर परिषद निवडणूक निकालात त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष तसेच शिवसेनेच्या 28 पैकी 25 जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर पुन्हा स्पष्ट पकड निर्माण केली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान विकास कामे, नागरिकांना मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगारांच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी होते। मतदारांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना कॉल दिला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहेत। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी 31,438 मते घेऊन भाजप उमेदवाराचा 23,626 मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला। प्रचंड मतांनी विजय झालेल्या अब्दुल समीर यांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर स्पष्ट बहुमतासह विजय निश्चित केला। विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी भव्य विजय मिरवणूक काढत शहरात आनंदोत्सव साजरा केला। फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे परिसर उत्साहाने भरून गेला। विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला। आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिक सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते समर्थकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। या निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले। नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवाराला मतांचा 8,000चा टप्पाही गाठता आला नाही आणि 28 पैकी केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले। 28 पैकी 25 प्लस 1 प्रचंड बहुमतांनी विजयी झाले सर। खरं म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण 28ची होती, परंतु जनता जनार्दनांचा मताचा कौल आणि मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाच्या रूपाने नगराध्यक्ष 23,500 मतांनी पहिल्यांदा मला वाटतं एका मराठवाड्यामध्ये एकदम बोटावर मोजणाऱ्या नगरपालिकेचा रिझल्ट असा लागला असेल। असा सिल्लोडच्या जनतेने गेल्या 35 वर्षापासून मला सातत्याने जी साथ दिली, मी त्यांचे उपकार, त्यांचे आभार कधीही विसरू शकत नाही। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेवटी मी पहिल्यापासून बोलतो कि दुश्मन जिंदा होना चाहिए, दुश्मन के जिंदा रहने की हम दुआ करते हैं, तो विरोध भी रहना चाहिए। लेकिन जो 3 नगर सेवक हारे हमारे, उसका गम जरूर है, लेकिन वो तीनों भी नगर सेवक रहेंगे। और मेरा जो शब्द था 28 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।